दाखल होताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक पहिला आणि पहिले षटक घेऊन मैदानात सत्मध्ये आपण पाहतोय सुमित पवार जो मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. चला आता सामना चालू करून घ्या. गोलंदाजीच्या मार्गावरती सुमित पवार आणि ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सुमित राजीवडे. लेट्स प्ले इथे डावाला होती सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन मैदानाच्या मध्ये सुमित पवारला आपण पाहतोय. या डावाची सुरुवात कशा पद्धतीने होईल पाहूयात. पहिला बॉल. स्वराज्य चषक 2026 मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप आजचा दिवस क्रमांक आणि त्याच्यातला पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. सुमितची ताकद. हा षटकार आहे. 6 धावा. सुमित राजीवडे मैदानात मध्ये आपण पाहतोय बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यामध्ये अपयशी ठरलाय. कुठल्याही प्रकारची खेळी तो करू शकला नाही परंतु या सामन्यामध्ये द्या बॉल द्या सर. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पहिलाच बॉल षटकार खेळून काढलाय. 6 धावेने संघाचं खातं खोललंय. अकाउंट मैदानाच्या मध्ये ओपन करताना सुमित राजीवडेला आपण पाहतोय. सुमित पवार वरती केलेला हल्ला. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक मयूर दूरवरती आहे. झेल घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न झालेला नाही. एफर्ट कुठल्याही प्रकारे पाहायला मिळत नाहीये. आणि मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल. एका सिंगलने संघाचा धावफलक आपण पाहतोय पुढे जात आहे. एका सिंगलने संघाचा धावफलक आपण पाहतोय इथे 7 धावसंख्येवरती पोहोचतोय. प्रत्येक धावेला महत्व आहे. इथे खोलगट टप्प्याचा बॉल होता. चांगला फटका त्या ठिकाणी. दिशा दिली फक्त चेंडूला. क्षेत्ररक्षक विशाल चेंडू फील्ड करू शकलेला नाहीये आणि चेंडू पोहोचलाय पुन्हा एकदा सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. आपण पाहतो इथे महिंद्र एवले संघाचा असणारा कॅप्टन आहे आणि पहिलाच बॉल फेस करत असताना मैदानाच्या मध्ये आक्रमण केले. पहिल्या बॉल वरती चौकार त्या ठिकाणी खेळून काढलाय. सुमित पवार वरती आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा फुल टॉस होता. फक्त दिशा दिली आहे आणि हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. इथे 2 धावा मिळणार आहेत. संघाचा धावफलक 2 ने पुढे जाते. संघाचा धावफलक पोहोचले 13 धावसंख्येवरती. 13 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स. 13 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं आहे आणि त्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते फलंदाजांकडनं. पुन्हा एकदा बैठक शॉट. थांबलाय. वेट केला. वॉच केला आणि चेंडू पाठवून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. सुमित पवार वरती पुन्हा एकदा आक्रमण आणि महिंद्र एवलेचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. एकोणीसावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 2 षटकार या षटकामध्ये आलेत. पुढचा चेंडू आहे महिंद्र एवलेसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळायचा होता. चांगले क्षेत्ररक्षण. धावबाची संधी आहे. फेकी खराब. खराब फेकी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत मैदानामध्ये एक सिंगल आली. षटक क्रमांक पहिला मैदानामध्ये संपले. 6 चेंडूंचा डाव या ठिकाणी संपलाय आणि 6चा धावफलक 20 धावफलकावरती मागणा ठरलाय सुमित पवार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पुरेपूर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये हल्ला बोल केलाय. पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकामध्ये मैदानाच्या मध्ये आक्रमण केलंय. हल्ला केलाय आणि जास्तीत जास्त धावा या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलाय. कारण या आधीचा सामना पराभूत झालाय. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय तर मैदानाच्या मध्ये संघर्ष महत्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय मैदानाच्या मध्ये धावा बनवाव्या लागणार आहेत. त्यासाठी हा प्रयत्न आपण पाहतोय केला जातोय. महिंद्र एवले आणि त्याच्या बरोबरीला सुमित राजीवडे काय सुरुवात केली.
असं म्हटलं जाताना ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात चांगली केली आहे सुमित राजीवडे आणि महेंद्र एवलेने आणि मैदानाच्या शेवट कशा प्रकारे होणार हे आपण पाहणार आहोत. आता षटक क्रमांक दुसऱ्यासाठी सुदेश अर्थात गुड्डूला आपण पाहतोय मैदानामध्ये 5 रन केले. पॉवर प्लेचं षटक क्रमांक दुसरं. अमित गुटकुले यांच्याकडनं आपण पाहतोय दोन्ही समालोचकांसाठी 500-500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आले. अमित दादा गुटकुले यांचं देखील मनापासून धन्यवाद. शॉर्ट पिच बॉल आणि तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. हा बॉल आपण पाहतोय पूर्णपणे डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल जसा चेंडू पडला तशी दिशा बदलली आणि मैदानाच्या मध्ये कुठल्याही प्रकारे धाव आली नाही. पहिलाच बॉल सुरेख आहे. कमबॅक करणं हा खेळाडू जाणतो तो गुड्डू आहे आणि तो गुड्डू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा स्वीप करायचा होता मैदानाच्या मध्ये पॅडल स्वीपचा प्रयत्न परंतु पंचांकडे अपील केली जाते. उत्साह ताकद या अपील मध्ये पाहायला मिळालाय. तो पंच अपील इथे फेटाळताना पाहायला मिळणार आहेत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का फिल्डिंग टीमचा? फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे की हा चेंडू स्टंपला लागलाय का फलंदाज बाद आहे की नाही आपण पाहणार आहोत. वेस्टर्नवरती बॉल लागलाय का आणि बॉल लागलाय तर बेल पडली आहे का ते आपण इथे पाहणार आहोत. आणि तो फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अंपायर कॉल आहे का सर? ओके अंपायर कॉल आहे आणि दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू आहे. तिसरे पंच या ठिकाणी आपला निर्णय कळवतील. डिसिजन पेंडिंगला आहे. cricklife.in माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. तर 2 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. आतापर्यंतच्या घडामोडी आपण पाहतोय cricklife.in इंस्टाग्राम चॅनल वरती तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग असेल, चांगला झेल, त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी आणि काही रोमांचक व्हिडिओ देखील आपल्याला त्या पेजवरती पाहायला मिळतील. cricklife.in cricklife स्पोर्ट्स हा चॅनल इंस्टाग्राम वरती आहे. नक्की फॉलो करा. स्पर्धेच्या निमित्ताने अडले नगरीचे आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू आणि वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांचं नाव सातत्याने घेतलं जातं ते माननीय मारुती पाथरेट या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेट आणि फक्त क्रिकेटचा मारण संग्राम आज पुन्हा एकदा या मैदानावरती रंगलाय. आता क्रिकेट जर पाहिलं गेलं तर आज स्वराज्य चषक 2026 या नावाने या मैदानावरती ओळखले जाते. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण पाहतो ज्या स्पर्धेची दखल घेतली जाते. मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून आपण ज्या स्पर्धेकडे पाहतो तो स्वराज्य चषक आणि या स्पर्धेमधला आजचा दिवस क्रमांक 5वा आणि 5वा दिवस कोणता संघ गाजवणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. ऑनस्क्रीन तुम्ही पाहू शकता या आधीचा चेंडू जो पडलाय त्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं की बेल स्टंप वरती नव्हती आणि या चेंडूवरले बेल स्टंप वरती नाहीये त्यामुळे बॅट्समन आउट दिला जाणार नाही. या आधीचे चेंडू देखील आपण पाहतोय ऑनस्क्रीन तुम्हाला दाखवला जातोय. अमित भुजबळ सर आपण पाहतोय या ठिकाणी ऑनस्क्रीन तुम्हाला दाखवतायत. आता बेल्स लावून घ्या. सुमित ढगे विकेट कीपर आपण आहोत. पण देखील थोडं लक्ष द्या. मैदानाच्या जर पाहिलं गेलं आता पुढचा चेंडू आहे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सुदेश अर्थात गुड्डूला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक तयार आणि हा बॉल अगदी बॅटच्या समोरून वळवलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. कुठलीही धाव येणार नाही. सुदेश जसा गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय तसं त्याने आपण पाहतोय कमबॅक करायला सुरुवात केली आहे. पहिले 3 चेंडू आणि ते 3 चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आलेत. फिरकीची जादू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. बोटांची जादू तो मैदानाच्या मध्ये दाखवताना पाहायला मिळतोय सुदेश.
पुन्हा एकदा चेंडू पडला, दिशा बदलली, बॅटवरती आलेला नाहीये, शरीर भेदक मारा आणि फेकी थोडीशी खराब आहे, परंतु बॅकअप केले विशाल कोरने. तोपर्यंत मैदानात लेग बाईच्या रूपामध्ये आलेली सिंगल धावफलकावरती ऍड केली जाणार आहे. टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये तर धावा बनवल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ब्रेक लावलाय आणि हा चेंडू इथे डिफेन्स करायचा होता. मैदानाच्या मध्ये नक्की सुमितला समजलं नाही की हा चेंडूवरती मोठा फटका खेळावा की डिफेन्स करावा, एकेरी दुहेरी धाव बनवावी. पूर्णपणे आपण पाहतोय माइंड लॉक करण्याचं काम इथे सुदेशने केलंय आणि हे क्रिकेट ही गोलंदाजी आहे सुदेशची. फलंदाजाचं आपण पाहतोय जिथे माइंड स्टॉप केलं जातं, कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया समोरच्या फलंदाजी पाहायला मिळत नाही, ती चांगली गोलंदाजी आहे सुदेशकडनं पाहायला मिळाली. शॉर्ट पिच बॉल, हा देखील शरीर भेदक मारा. अगदी जर पाहायला गेलं तर गती कमी आहे, परंतु वळण घेणारे चेंडू आहेत आणि सुदेशची इथं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. फक्त लेग बाईची एक धावे, संपूर्ण षटक जर पाहायला गेलं तर निर्धाव टाकले असं म्हणायला काय हरकत नाही. फक्त लेग बाईची एक धाव इथे खर्च केली. मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक दुसरं संपलंय. 12 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये सुमित पवार वरती केलेलं आक्रमण, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये केलेलं कमबॅक इथे पाहायला मिळत आहे. सुदेश स्वतःच्या टीमची साथ देतोय, संघाची साथ देतोय. हे क्रिकेट आहे. काय आहे क्रिकेट? जेव्हा संपूर्ण गाव आपल्या पोरांच्या मॅच साठी सुट्टी घेऊन मैदानाच्या कडेला गर्दी करतं, ही भावना म्हणजे क्रिकेट आहे. जेव्हा आपल्या संघातील खेळाडूंनी षटकार मारल्यानंतर होणारा जल्लोष आणि वाटणारा अभिमान म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे. जेव्हा भर उन्हामध्ये घाम गाळून शेवटच्या बॉल पर्यंत हार न मानणं आणि ती जिद्द मनामध्ये ठेवणं म्हणजेच क्रिकेट आहे. जेव्हा हारू किंवा जिंकू, परंतु प्रत्येक खेळाडूच्या निमित्ताने, प्रत्येक खेळाच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येतो आणि ती एकजूट म्हणजेच हे क्रिकेट आहे. आणि जेव्हा हातातलं काम सोडून प्रत्येक जण टीव्ही समोर आणि मोबाईल समोर लाईव्हची आपली मॅच बघतो, आपल्या गावाची मॅच पाहतो आणि जिंकल्यानंतर दिवाळीसारखा आनंद साजरा होतो, तो सण म्हणजे अर्थातच हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि क्रिकेट आमची शान आहे, क्रिकेट आमच्या गावचा अभिमान आहे. हे स्वराज्य चषक 2026 मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणजे हे आमचं क्रिकेट आहे. पुन्हा एकदा मैदानात मध्ये येतोय, बिग हिट करायचा होता. हा देखील बॉल आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, तो हा चेंडू देखील डॉट आलाय. मयूर आउटसाइड आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाजी करण्यासाठी मैदानात मध्ये जो दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू फेस करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानात मध्ये. इथे बॅटची काढ आहे, बॅटची लिडिंग एज. त्यानंतर महेंद्र एवलेला परतावा लागेल. बॅक टू दी पवेलियन, फलंदाज बाद. आणि मैदानात मध्ये जर पाहिले गेले तर आता आपण पाहतो 21 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी. ज्यावेळी आपण पाहिलं गुड्डूने गोलंदाजीचा स्पेल वापरला, त्यानंतर आपण पाहतोय त्याच पद्धतीची सेम गोलंदाजी, तोच टप्पा, तेच व्हेरिएशन आणि तीच आपण पाहतोय बोटांची जादू दाखवण्यासाठी मयूर आउटसाइडला आमंत्रित केलं आणि पुन्हा एकदा तो गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. विकास जगदाळे आला आणि हा बॉल इथे फसलाय. खराब चेंडू आहे, क्षेत्ररक्षण खराब. हा देखील चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय वेस्टर्नच्या पाठीमागे जातोय. वाईड +1. आताच्या धावा मिळतील 2. एक्स्ट्राच्या धावा खर्च करून जमणार नाही. जिथे आता चांगले चेंडू पडतायत, अचूक लाईन सापडली आहे, टप्पा सापडलाय, तर जास्त काही वेगळं करण्याची गरज नाही. हा चेंडू मैदानात मध्ये 2 धावा देऊन जाईल. संघाचा डावफलक 2 ने वाढतंय आणि समोरचा संघ आपण पाहतोय आडले संघासाठी 2 धाव्यांची मदत. 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अशा खेळण्यासाठी सुमितची बॅट सकाळच्या 17 पासून थोडीशी शांत नक्कीच आहे, परंतु ती अशांत पाहायला मिळेल का? इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण तिथे एका हाताच्या साहाय्याने झेल टिपला. वॉट अ कॅच. माऊली मैदानामध्ये झेल टिपतोय आणि फलंदाज बाद.
मैदानात आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालंय. चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हे पण महत्वाचे आहेत. हे प्रयत्न स्वतःच्या टीमसाठी स्वतःच्या संघासाठी महत्वाचे आहेत. आणि नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय शेखर साठे जो मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा गती परिवर्तन पंचांकडे अपील आहे परंतु अपील फेटाळली जाईल. मैदानामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे डॉट बॉल आलाय. मयूर आउटसाइड कौतुक करावं लागणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये देखील आपण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 20 धावा होत्या. दुसरं षटक फक्त 1 धावा आली आणि त्यानंतर 10 चेंडूवरती फक्त 3 धावा आल्यात. पुन्हा एकदा सरळ बॅटने उडवला शेखर साठेच्या बॅटमधनं. हा चेंडू आता सीमा पार आहे. लेट पण थेट आलाय षटकार. 6 धावा. या खेळाडूमध्ये ताकद आहे. या खेळाडूमध्ये प्रचंड शक्ती आहे. या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे. ते टॅलेंट आज इथे वापरावं लागणार आहे. भरपूर क्रिकेट खेळलाय शेखर साठे. आज स्वतःच्या टीमसाठी मैदानामध्ये त्याला लढायचंय. आज स्वतःचा संघ इथे कोलमडून पडलाय. अडचणीमध्ये सापडलाय. संघाचा विघ्नहर्ता ठरणं गरजेचं आहे. शेखर साठे ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार. मयूर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जो पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल कुठल्याही प्रकारे मैदानामध्ये बॅटवरती येणार नाहीये. आता चेंडू वळताना पाहायलाच मिळाला नाही. आता सरळ सरळ चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडूचं वळण घेणारे आपण पाहतोय नक्कीच इथे गोलंदाजी सातत्याने केली. त्यानंतर फक्त हात फिरवलाय परंतु चेंडू सरळ सरळ मैदानामध्ये सोडून दिला. ही स्ट्रॅटर्जी मैदानामध्ये वापरली. इथे डॉट बॉल आला. मैदानामध्ये षटक क्रमांक 3 संपलाय. 18 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय. संघाचा धावफलक 29 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुदेश अर्थात गुड्डू. 18 चेंडूवरती 29 धावा धावफलकावरती. 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आल्यात. 2 फलंदाज देखील बाद झालेत. अडले संघ आज मात्र झालंय तरी काय. मैदानामध्ये संपूर्ण संघाला इथे थांबून ठेवण्याचं काम केले. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. यश त्यांच्या मागे चतुराई चालाकी दाखवली. सुमित ढगे छोटा पॅक बडा धमाका. पंचांचा निर्णय आला फलंदाज बाद परंतु तिसऱ्या पंचांकडे आता चेक केलं जाईल. तिसरे पंच टीव्ही अंपायर्स आता थोडेसे बिझी होताना नक्कीच पाहायला मिळणार आहेत. टेक्निशियनच्या मदतीने टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे. क्रिकेट टीमच्या माध्यमातून आणि अमित भुजबळ सरांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय येणार आहे. कारण cricklife.in चे मास्टर माइंड म्हणून आपण त्यांना ओळखतो. ते अमित भुजबळ आहेत. कुठलाही निर्णय कुठलाही क्षण तो मात्र त्यांच्या नजरेतून चुकत नाही. असं म्हणताना चिते की चाल बाज की नजर आणि क्रिक लाईफच्या कॅमेऱ्यावरती कधी संदेह येणार नाही. हा क्रिक लाईफचा चॅनल आहे. मैदानामध्ये 29 धावा तर धावफलकावरती आहेत. आता मैदानामध्ये आपण पाहणार आहोत नक्की डिसिजन काय येतोय. कोणती बत्ती पेटणार आहे लाल की हिरवी. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज सेफ आहे. इथे बॅट्समन सेफ. आणि पुन्हा एकदा संघाला जर पाहिलं तर मैदानामध्ये फलंदाजाला इथे पुन्हा एकदा संधी आहे. त्या संधीचं सोनं मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चान्स मिळालाय आणि खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय आणि तिथे सुमित पवार खूप दूरवरती आहे. चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल येते. एकेरी धावा इथे देखील आली. संघाचा धावफलक आपण पाहतोय पुढे जाते. धावफलकावरती धावा आता इथे नोंदवल्या जाणार आहेत. 30 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचा आहे. हो इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढण्याचा प्रयत्न. सुमित पवार दूरवरून आलाय. झेल टिपलाय
आणि फलंदाज शेखर साठे बाद. मैदानाच्या मध्ये 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये आता 30 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना आपण पाहतो इथे धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय. तर फलंदाजांना सातत्याने तंबूमध्ये पाठवण्याचं काम इथे नायरा 11 वरळे अर्थात देवाभाऊ मराठी स्पोर्ट फाउंडेशन या संघाच्या गोलंदाजाने केलंय. आणि इथे बॅटच्या अगदी समोरून चेंडू वळवलाय. पुन्हा एकदा किरण येवलेला इथे उभा करून ठेवलाय. नवीन फलंदाज दाखल झालाय किरण येवले. त्याला देखील पहिल्याच बॉल वरती उभा करून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलंय. संपूर्णपणे जर पाहिले तर हा डॉट बॉल येतोय. 10 चेंडू आणि त्या 10 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे, ती देखील लेग बाईची. आणि इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. आता चेक केलं जाईल पुन्हा. आता इथे देखील चेक केलं जाणार आहे. चेंडूने वळण घेतलं, त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये सोपवला. फलंदाज एस्टनच्या जवळ पोहोचला की नाही, की त्या आधीच चेंडू स्टंपला लावलाय हे आपण पाहणार आहोत. चला तिसरे पंच. रिप्ले अमित सर, रिप्ले ऑन स्क्रीन सुद्धा दाखवा. ऑन स्क्रीन आता आपण सगळे पाहू शकतो या ठिकाणी मुख्य मंचावरती. आणि इथे आता आणि यष्ट्यांच्या पुढे चेंडू पकडलाय की नाही ते सुद्धा चेक केलं जाईल. आता तुम्हाला 2 डिसिजन कळवायचे. यष्ट्यांच्या पुढे चेंडू पकडलाय की नाही, आणि जर पकडला नसेल तर फलंदाज बाद आहे की नाही. आणि पहिल्या षटक आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा होत्या. त्यानंतर 16 चेंडूमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात. अशी चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. त्याचबरोबर सुदेश अर्थात गुड्डू त्याचं षटक आपण पाहिलं. त्या षटकामध्ये त्याने आतापर्यंत चेंडू टाकलेत. तब्बल 11 चेंडू टाकलेत. एक लेग वाईज आणि एक बॅटच्या साह्याने त्यानं धाव खर्च केली. 11 चेंडू मध्ये फक्त त्यानं 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे काय गोलंदाजी करतोय सुदेश. योग्य तो डिसिजन कळवायचा आहे आणि योग्य डिसिजन कळवण्यासाठी थोडा वेळ लागतोय. स्वराज्य चषक 2026 मावळ तालुक्यातील
तर या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्यांदी बॅट टेकवली, त्यानंतर स्टंपिंग झाली आहे, बॅट बंप झाली, त्यानंतर स्टंपिंग झाली आहे. अर्थात बॅट हवेमध्ये होती तेव्हा स्टंपिंग झाले. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद. ऑनस्क्रीन तुम्ही रिप्लाय मध्ये पाहू शकता. पहिली बॅट टेकवली परंतु त्यानंतर बंप झाली आणि जेव्हा विकेट आपण पाहतोय विकेट किपरने चेंडू या स्टँड वरती लावलाय तेव्हा बॅट हवेमध्ये होती, म्हणजे अर्थात फलंदाज इथे बाद आहे. किरण नेवलेला परतावा लागेल आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज. चला लवकर या नवीन बॅट्समन, आपल्याकडे वेळ कमी आहे. ऑनस्क्रीन पुन्हा एकदा या विकेटचं पतन झालेलं आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. योग्य तो निर्णय या ठिकाणी नक्कीच कळवला जाईल. जर पहिल्या मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर निलेश सावंत आपण पाहतोय मैदानात सत्मध्ये दाखल होत आहेत. आता जबाबदारी कोणत्याही खेळाडूंना घेणं गरजेचं आहे. या षटकातील शेवटचा अंतिम एक चेंडू शिल्लक असणार आहे. एक बॉल जो मैदानात सत्मध्ये आता या चेंडूवरती काय घडणार आहे मैदानामध्ये आपण पाहू. मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू इथे बॅटवरती आलेला नाहीये. सुदेशची 2 षटकं जर आवडली असेल ना टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही, कारण 12 चेंडू टाकले तर फक्त 2 धावा खर्च केल्यात. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर सर्वाधिक कमी धावसंख्या खर्च करणारा हा खेळाडू ठरलाय, हा गोलंदाज ठरलाय सुदेश. चार गड्यांच्या मोबाईलमध्ये 30 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानात आपण पाहतोय चौथं देखील संपलंय. 5व्या षटकाला सुरुवात होतीये आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मयूर. मयूरने फक्त 8 धावा या आधीच्या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना त्यानं बाद केले, त्यानं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा मयूर आउटसाइड आला. तर मैदानात आपण पाहतो पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि ते अपयश. अपयशाच्या पायऱ्या येतच राहत आहेत. मैदानामध्ये फलंदाज पुन्हा एकदा बाद. चला दामनकर बाहेर या. चिंतामण दामनकर चला बाहेर, स्टेजवर या, तुमचा सत्कार आहे, सन्मान करणार आहे तुमचा, या. स्कोर मैदानाच्या मध्ये 30 आहे. 30 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या ठिकाणी हा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू आला नाहीये आणि त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल पुन्हा एकदा. मयूरचं देखील कौतुक करावं लागणार आहे. मयूर आपण पाहतोय मैदानात मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. या आधीचं षटक देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने हाताळलंय आणि जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मयूर इथे तयार होताना पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू घेऊन तत्पूर्वी धावफलकाचा विचार केला तर धावफलक 30 वरती स्थिर आहे. पहिल्या षटकामध्ये 20 होत्या, त्यानंतरची गोलंदाजी आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. पुन्हा एकदा चेंडू बळत घेणारा पाहायला मिळालाय मयूर आउटसट. आज मात्र या स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळणार आहे. कित्येक मैदानावरती या खेळाडूच्या हातामध्ये आपण कधी चेंडू पाहिलेला नाहीये. आज संधी मिळाली मयूर आउटसटला गोलंदाजी करण्याची आणि गोलंदाजी तो मैदानात मध्ये करून दाखवतोय. फलंदाजाला सातत्याने इथे उभं करून ठेवण्याचं काम करतोय. फलंदाजाला धावेंपासून उंची ठेवला नाही तर फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात असं म्हणायला काय हरकत नाही. 30 धावा धावफलकावरती 5 गडी आतापर्यंत बाद झालेत.
ओव्हर फुल टॉस होता आणि तिथे मात्र आपण पाहतोय बॅटवरती हा चेंडू आलाय. मैदानामध्ये होतीये चुकी. ज्या पद्धतीने मैदानामध्ये गोलंदाजी करतायत त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील गरजेचं आहे, परंतु हा नशिबाचा चौकार आहे आडले संघासाठी. 4 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानात आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल आणि इथे हा बॉल आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केलाय. तिथं एक सिंगल आली आपण तिथे पाहतोय. मैदानात मध्ये सागर आहे, चांगला चेंडू फील्ड केलाय आणि मैदानामध्ये फक्त एक सिंगल येते. 35 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला चौकार आपण पाहिला, त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल आली. 35 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक देखील मैदानात मध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं आहे. हा चेंडू आता बिग हिट केला जातोय, खोदून काढलाय आणि पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. लेट पण थेट हा आलाय ग्रेट षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी या ठिकाणी पारितोषिक येते. जर लागोपाठचे 3 षटकार निलेश सावंत यांनी खेळून काढले तर उद्योजक अमित गुटगुले यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक आता आपण पाहतोय 5वा संपले. 5 षटकांचा डाव संपला. 41 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चिंतामण धावणकर सन्मान आहे तुमचा, इथं स्वागत देखील आहे. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा आहेत. पुन्हा एकदा आणि इथे मैदानाच्या मध्ये वाईट बॉल आहे. 25 मिनिटं तुमचे इथे संपले. तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये ऍड करावा लागेल. वाईट बॉल. ओके, फलंदाज बाद. तर इथे आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सुनील येवले मैदानात मध्ये. काय सर, कोणता बॅट्समन आता बाद आहे ते पाहावं लागेल. ओके ठीक आहे. चला, बॅट्समन आउट आहे गणेश आणि नवीन फलंदाज आता न्यू बॅटर सुनील मैदानात मध्ये आलाय. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्या. फक्त 4 बाहेर असतील. ठराविक वेळ इथे तुमचा संपलाय. मैदानात मध्ये जर पाहिले गेले तर वेळेचा देखील खूप महत्व आहे. ती वेळेचं बंधन या ठिकाणी आपल्याला आहे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. आणखी जर पाहिले तर मैदानात मध्ये विशाल जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल होता, शॉर्ट पिच बॉल आणि पुन्हा एकदा वाईड आहे. वाईड चेंडू मैदानात मध्ये अतिरिक्त धावा इथे विशाल खर्च करतोय. गेले कित्येक दिवस विशालला आपण पाहिलं षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं हाताळताना, परंतु आज शेवटच्या षटकासाठी त्याला आमंत्रित केले. जशा पद्धतीने खेळपट्टी आहे त्याप्रमाणे स्ट्रॅटर्जी आखली जाते आणि त्याचप्रमाणे गोलंदाज इथे वापरले जात आहे. त्याचा फायदा देखील आपण पाहतोय वराळे संघाला आतापर्यंत झालाय. शॉर्ट पिच बॉल होता, शॉर्टम फुल करण्याचा प्रयत्न. ही ताकद आहे, ही ताकद आहे सुनील येवलेची. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 6 धावा. मैदानाच्या त्वरे जर पाहिले गेले तर आपण पाहतो इथे सुनीलच्या बॅटमधनं आलेला पहिला षटकार आहे. स्वागत केलंय गोलंदाज विशालचं
मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 2 वाईड, त्यानंतर एक षटकार पहिल्याच बॉलवरती खेळून काढलाय. ओहो, हा बॉल मैदानामध्ये वाईड आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल आहे, वाईड चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्या, परंतु इथे पुन्हा एकदा चेक करायचं आहे. आता फिल्डिंग करणारी टीमचा रिव्ह्यू आहे. हा चेंडू वाईड आहे की नाही यासाठी पुन्हा एकदा तिसरे पंच. आणि इथे तिसऱ्या पंचांचा डिसिजन पेंडिंगला आहे. वाईट बॉल आहे. 50 धावा धावफलकावरती. थांबा सर, 2 मिनिटं थांबा सर. अनिल माळी सर आलेत, ते डिसिजन सांगतील. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा तर धावफलकावरती आहेत. तशा 49 आहे. या चेंडूवरती काय समीकरण आहे ते अजून ग्राह्य धरलेलं नाही आपण. आणि हा बॉल आहे, चेंडू ग्राह्य धरलाय. डॉट बॉल आहे. मुख्य पंच आपण पाहतोय अनिल माळी सरांनी या ठिकाणी निर्णय कळवलाय. 49 धावा धावफलकावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पुढचा चेंडू आहे. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि मिड विकेट मध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. संघाचा धावफलक आता अर्धशतकी खेळी या ठिकाणी आडली संघाची पूर्ण होतीये. 50 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्या. आणि इथे विकेट करायचा होता. मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावाची संधी देखील त्या ठिकाणी आहे. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील येवले धावबाद, फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन लवकर चला. या इनिंगला आता 1 तास लागलाय. आता पेनल्टी देणार तरी कोणाला आणि देणार तरी किती? पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानात नवीन फलंदाज प्रदीप येवले मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत समोरच्या दिशेला आपण पाहतोय चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि इथे गॅप शोधलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. आणि इथे मैदानामध्ये 54 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल जो मैदानामध्ये शिल्लक आहे. विशाल वरती गेलेलं आक्रमण पाहायला मिळतं. एक षटकार आला, एक चौकार आला आणि मैदानामध्ये आपण पाहतोय निलेश सावंत यांच्या बॅटमधनं 4 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत आल्यात. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. विशाल गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा. हो, फुल टॉस होता आडव्या बॅटने मिड विकेट मध्ये आणि हा चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. 8वा फलंदाज बाद. आप्पाचा विषय हाडे आप्पाकडे क्रेडिटचं काढे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे. आप्पा इधर अकेले पुरा मार्केट उतारे. समज नाही आराम समज
चारे लोग कोने रे नजर ने भी को क्यों आ रे नजर कैसे आएंगे गले मर गए सारे मारी डेंजर लाइट सारे अंधे होते जा रे कॉन्टैक्ट और बीच में को बैठक लगा रे आता भूता जागो भी यांच्या वरती दुनियाचा भारे काम करता एक अंधा होता छारे डोक्याला कारे 54 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना अडली संघाने बनवल्यात. तर विजयासाठी 55 धावेंची गरज आपण पाहतोय. जे अडले संघाने समोर आव्हान ठेवले ते आव्हान कशा प्रकारे पूर्ण केले जाईल आपण पाहणार आहोत. नायरा 11 वराळी संघाला मॅच जिंकण्यासाठी 55 धावेंची गरज. एक छोटासा ब्रेक. दुसऱ्या इनिंगच्या डावाला नक्की सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूयात डीजे. पनंगी तलवारे चार माने शुद्ध बुद्ध डोक्यावरती स्वारे युट्यूबरला सिस्टॉलिक क्लोज होके पारे कारण वाय बसतील पारे तोंडावरती फिरून वाट संपवतो विषय डायरेक्ट हार माहित पारे काय वे बास बास तेरा मिनी चपऱ्याचा नास आपल्याच्या सोबत आता सुखाचा घास मला कळून जातो तुमच्या आपल्या कपटाचा वास मग लांबच राहावा मला येत नाही तो रास बास बास तेरा मिनी चपऱ्याचा नास आपल्याच्या सोबत आता सुखाचा घास मला कळून जातो तुमच्या आपल्या कपटाचा वास मग लांबच राहावा मला येत नाही तो रास बास होतो मला भास इथं आपलेच बनलेत आता परक्याचे कास नीतीची येतो घालडा वास छपरी बुरके फुगिरे मारून बनलेला आचारीचे दास सगळ्या गोष्टी बोलून जातो फक्त भावनेच्या भरात ते रिअल गोष्टी ऐकून काटा घुसतो यांच्या उरात आला हा मिळून काम झाली लाईफ यांची दुरात आता विचार करून बोला नाही तर परत माणसं काय आप्पाचा विषय लय हार्ड आहे आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतार है समझ नहीं आ रहा मुझे समझना चाह रहे लोग कोने रे नजर ने भी को क्यों आ रहे नजर कैसे आएंगे गले मर गए सारे मारी डेंजर लाइट सारे अंधे होते जा रहे कॉन्टैक्ट और बीच में को बैठक लगा रे आता भूता जागो भी यांच्या वरती दुनियाचा भारे काम करता एक अंधा होता छारे डोक्याला कारे थँक्यू. सामन्याकडे आपण तुम्हाला इथे घेऊन जातोय. आजची एक महत्वाची मॅच डू ऑर डायचा सामना आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहे आणि हा डू ऑर डायचा सामना एका बाजूने जर आपण पाहिले गेलं तर नायरा 11 वराळे दुसऱ्या बाजूला 11 चॅलेंजर्स आडले या संघांमध्ये सामना आहे. सुमित पवार दुसऱ्या बाजूने आपण पाहिले गेलं तर सुमित राजिवडे. सुमित विरुद्ध सुमित आणि समालोचन करतोय सुमित आणि पहिली विकेट सुमित बाद. थँक्यू. सुमित पवार, सुमित ढगे, सुमित राजिवडे आणि सुमित सोनवणे. विकेट पहिल्याच बॉलवरती सुमित राजिवडेने सुमित पवारला बाद केलेले. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे.
उसळाला सुरुवात झालेली आहे आणि इथे आपण पाहिले गेले तर प्रामुख्याने आज मला वाटतं आमचे अमितदादा घोटकुलेंनी मात्र दिवसभर वेळ काढलेला आहे. कारण हा संघ घरचा संघ खेळतोय ना. मोठा फटका, इनसाइड आउट फटका खेळायचा होता, फटका फसलेला आहे. डीप कव्हरला प्रोटेक्शन, पाता पाता चेंडू अडवलाय. 2 धाबा इथे घेतल्या जातील. एका बाजूने मैदानामध्ये बघायचं आता सुदेश एकूण 55 धाव्यांचा पाठलाग आता करायचा आहे. आणि धाफलकाकडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. नायरे 11 संघ इथे बॅटिंग करतोय. धाफलकावरती 3 धावा आहेत. सुमित राजीवडे समोर मात्र सुमित ढगे. खुलबटप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न इथे होता. मिड ऑन आणि मिड ऑफचा खेळाडू चेंडू इथे कव्हर करेल. विकास चेंडूला फील्ड करताना आपल्याला बघायला मिळाला आणि तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने धाफलकावरती 4. खुलवटप्याचा बॉल होता. पुन्हा एकदा इथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. सुदेश अर्थात गुड्डू आणि धाफलकावरती आपण पाहिलं तर धाफलकावरती 5 धाबा आहेत. सुमित ढगे स्ट्रॅटेजी मध्ये थोडासा बदलाव जो आपल्याला करताना बघायला मिळत आहेत. मोठा फटका इथे लॉंग ऑफला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मैदानामध्ये आलेला आहे तो महेंद्र येवले. गोलंदाज महेंद्र इथे तयार असणार आहे. समोर मात्र असेल सुदेश उर्फ गुड्डू. बोला तयार. त्यावेळेस स्वीपचा स्ट्रोक इथे खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू होते. एक सिंगल तर इथे पण पाहतोय मैदानामध्ये जरूर घेतली जाते. सुमित राजुडे स्वतः फिल्डिंग मध्ये एफर्ट्स देताना आपण त्याला बघतोय. गोलंदाजी मध्ये पहिल्याच वेळेस सुमित पवारला त्याने बाद केलं. आपण पाहतोय प्रदीप आहे ज्याने मात्र चेंडू अडवला. दोघांचाही लुक अगदी सारखाच दिसतोय. गोलंदाज महेंद्र येवले पुढे एकदा. ओ यावेळेस बॅकफुटला गेले. पंच केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये. चेंडू पुढे एकदा ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता चेंडू थांबवलाय तिथे. मैदानामध्ये बघायचंय चेंडूची फेकी होती. 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत. महेंद्र येवलेला माहिती आहे डुआडायचा सामना आहे. स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचंय तर ही मॅच आपल्याला जिंकणं गरजेचं आहे. हा चेंडू देखील इथे फटका फसला होता. हो इथे मात्र मैदानाच्या मध्ये गोलंदाज तयार पुढे आहे बघायचे.
महेंद्र हा चेंडू याही वेळी चेंडू कट केलाच. ओ पॉइंट मध्ये वा चांगलं प्रोटेक्शन बघायला मिळालं. बॅकअप खूप चांगलं होतं आणि संघाची धावसंख्या आता एकेरी धावा इथे घेतल्या जात आहेत. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवले महेंद्र येवलेने. सध्या संपाल तर प्रत्येक खेळाडू जरी स्वराज्य चषक खेळतोय परंतु प्रत्येकाचं लक्ष मावळ प्रीमियर लीग कडे लागलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा महेंद्र. अकुटप्याचा बॉल यावेळेस खेचलाय बॉलला आणि आता पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला. हा चौकार आहे की षटकार आहे हे बघायचं आहे. तिसऱ्या पंचांची मदत आपण घेऊयात. अ, 14 धाबा दाफलकावर आहेत. या चेंडूचा अजून निर्णय येणं बाकी आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. ह्या चेंडूवरती काय हा 5वा चेंडू आहे. आताचा चौकार आहे. अ, 18 वरती आपण पाहतो दाखवलं की ते मैदानामध्ये असणारे गोलंदाज पुढे तयार. हा चेंडू पुढे इथे कट केलाय. शॉर्ट कव्हरला चेंडू खेळाडू आहे तिथे. बॅकअप साठी मैदानामध्ये बघायचे खेळाडू देखील तयार आहे. तोपर्यंत घेतल्यात एक सिंगल. एक धावा लिहिली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय दाफलकावरती 19 धावा आहेत. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 36 ची गरज आहे. सामन्याकडे मैदानामध्ये बघूयात. पुढे आता सुमित राजुडे गोलंदाजीसाठी आहे तयार आहे. समोर मात्र सुमित ढगे. हा चेंडू यावेळेस वा काय जागा बनवली, काय जागा बनवली. एखादा डान्सर नृत्य करतो ना तसा सुमित ढगेने एका पायावरती गर्रकन फिरला. चेंडूला पाठवला डी स्क्वेअर लेगला. 4 धावेसाठी चौकार. संघाची धावसंख्या पण मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचंय. दाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 23. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुमित. सुमितचा चेंडू होता सुमित साठी. हा चेंडू देखील इथे बघायचा आहे. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा तरी ते घेतला जातील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा आपण वळूयात. 25 वरती धावफलक. 55चा पाठलाग इथे सुरू झालेला आहे. आज मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित सचिव आमचे गणेश भाऊ वाल्मिकी देखील आपण पाहतोय प्रामुख्याने आपल्या सोबत आहेत. त्यांचंही मुख्य व्यासपीठावरती स्वागत. गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेट. पुढे सरसावत चेंडू इथे खेळायचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तोपर्यंत मैदानामध्ये बघायचं घेतली जाते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकणार आहे. स्कोरबोर्ड वरती 26 धावा ज्या आहेत. पहा विकेटच्या शोधामध्ये 11 चॅलेंजर्स आडले संघाला जाणं गरजेचं आहे.
सुमित राजवडेकडे ती क्षमता जरूर आहे. समोर सुदेश आहे. यामुळे ऑन साइडला एकही खेळाडू नाहीये तिथे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू. हा चौकार मैदानाच्या मध्ये खेचलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. हॅलो हॅलो चेक 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 चेक. हा हा हॅलो 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 चेक 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 चेक. हॅलो सम्राट. हॅलो 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 चेक. हा चेंडू पुन्हा एकदा बघायचं पाहिजे. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला. धावफलकावरती 31 धावा आहेत आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 24 धावा. 18 चेंडू 24 हे समीकरण आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे मैदानाच्या मध्ये आपण बघूयात. यावेळेस मोठा फटका आहे सुदेशच्या बॅटमधून. चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. षटकार 6 धावेसाठी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बघायचं यावेळेस. पुन्हा एकदा महेंद्र येवलेचा हा पुढे अगदी टप्पा मागे खेचून टाकला यावेळेस महेंद्रने. सिंगल इथे आलेली आहे. डीप मध्ये आपण पाहतोय शेखर चेंडूला कव्हर करतोय. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा इथे प्रयत्न राहिला. संघाची धावसंख्या पण पुढे आता बघायचं. आता स्कोरबोर्ड वरती आता धावा जर आपण 40. शांतता मैदानामध्ये आहे कारण सामना मात्र आपण पाहिलं तर नायरा 11 संघाकडे झुकतोय. महेंद्र येवलेचा प्रयत्न आहे की कमबॅक करायचा. आपल्याला विकेट मिळवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शेखर फार दूरवरती आहे. शरीराच्या साह्याने चेंडू मात्र तो इथे अडवतोय. पुन्हा एकदा 2 धावा इथे घेतल्या जातात. या 2-2 धावा आपण पाहिले गेलं तर महत्वाच्या आहेच. कारण असं म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता आहे सागर आणि क्षणाक्षणाने बनतो युग. सोडून दिलाय. धावफलकावरती 43. चौथं षटक इथे प्रगतीपथावरती असताना चांगली भागीदारी आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली सुमित पवारची. तिथून पुढे मात्र सुमित ढगे आणि सुदेश मध्ये जी झालेली भागीदारी. स्लॉट मध्ये होता आणि इथे पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय षटकार. आता हा चेंडू पुढे मैदानामध्ये लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. सिंगल.
एकेरी दुहेरी धावा इथे घेण्याचा प्रयत्न जो केला गेलाय आणि आता धापलगावरती 50 धावा आहेत. 4 षटकांचा आपण पाहतो खेळ संपलेला आहे. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे एकदा बघायचं अमित. पहिलाच बॉल होता. पहिलाच चेंडू इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय कॅच पकडला अमितने. वाह. चला तर मैदानामध्ये आपण बघूयात. राकेश मातवणकर आता मैदानावर दाखले ते ओढणार आहे. चला विनंती करतो नॉटीबॉय चिंचोली टीम कॅप्टन संपर्क साधायचे लगेच. नॉटीबॉय चिंचोली संघाला विनंती असेल कॅप्टन आपण विनंती आपण लगेच या. आणि इथे सामना राकेशने संपवलाय या षटकाराने. थँक्यू. तर चला नॉटीबॉय चिंचोली विरुद्ध नायर 11 वराळे. विशाल जगदाळे कॅप्टन. चला टॉस या. डॉक्टर विशाल जगदाळे आहेत. पेशंट डॉक्टर आहेत. आज वेळ मिळालाय तर टीम सोबत आहेत. चला नॉटीबॉय चिंचोली संघाचे संघनायक रेडी आहेत. आपण टॉस करूयात आणि सामन्याचा टॉस करण्यासाठी सचिन ठाकूर त्याचबरोबर देविताजी धामणकर यांच्या शुभास आपण टॉस करतोय. आणि प्लेअर ऑफ द मॅच खिताब देखील आपल्याला द्यायचा आहे. सुदेश ठरतो या मॅचचा हिरो.